नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात सुरू असलेले हाय व्होल्टेज ड्रामा अखेर थंडावलाय. आपल्या पसंतीच्या उमेदवारांना डावलल्याच्या कारणावरून राजीनामा देणारे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अवघ्या 12 तासात आपला निर्णय मागे घेतलाय. वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर समाधान झाल्याचा दावा केदार यांनी केला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्या चर्चांना उधाण आलंय. नाराजीचे नेमके कारण काय? महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं महापौर व उपमहापौरपदी भाजपची निवड निश्चित आहे. मात्र महापौर पदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे अचानक जाहीर करून त्यांचे अर्ज दाखल करण्यात आले. केदार यांनी सुचवलेली नावे डावलली गेल्यानं त्यांनी उशिरा रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामागे केवळ पद वाटपच नाही, तर निवडणुकीपूर्वीचे पक्षप्रवेश, एबी फॉर्मचा कथित घोटाळा आणि 100+ लक्ष्य गाठण्यात आलेले अपयश यावरून असलेली अंतर्गत खदखद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. केदार यांचा राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नवीन शहराध्यक्षाच्या शोधासाठी हालचाली सुरू झाल्याची आणि काही नावे चर्चेत आल्याची माहिती समोर आली. ही बातमी मिळताच केदार यांनी तातडीनं आपली भूमिका बदलली आणि राजीनामा मागे घेतल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये रंगलीये. राजीनामा मागे घेतला असला तरी या निमित्तानं नाशिक भाजपमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. महापालिकेत सत्ता असूनही पक्षातील खदखद कायम असल्यानं आगामी काळात पक्ष संघटना कशी काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले. चमत्कार वगैरे काही नाही. काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही. त्यांचं बोलणं झालं. संध्याकाळी त्यांनी सूचना केली का तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेतला. प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. पुन्हा सांगतो, परिवार आहे भाजप हा सर्वच विषय वृत्तपत्र आणि चॅनलला बोललेच पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे आमचं बोलणं झालं, त्यात माझं समाधान झालं, तर त्यांनी सूचना केल्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. कारण तेच होतं की अन्य काही होतं असं काही सांगू शकत नाही. सर्वच माहिती दिली पाहिजे परिवारातली, असंही मला वाटतं काही आवश्यक नाही. नाराजी दूर झाली. नाराजी व्हायचा विषयच नाही. नाराज नव्हतोच, नाही करीतच राहील काम.